नेक्स्ट हा सिंपल इंडेक्सचा क्वेश्चन आहे. अशोक लेंट आउट ₹7,000. लेंट आउट म्हणजे काय? कर्ज घेतलं. चला बघा, अशोकने काय केलं? कर्ज घेतलं. किती रुपये कर्ज घेतलं? 7,000. ठीक आहे. किती टक्केवर घेतलं? 6 at 6% and 9,500 at 5%. म्हणजे हे किती टाइप घेतलं? 6 आणि हे 9,500 कितीवर घेतलं? 5. ठीक आहे. आता फाइंड द टोटल इन्कम फ्रॉम द इंटरेस्ट इन 3 years. म्हणजे त्याचं म्हणणं काय? जे इंटरेस्ट भेटलं ते आणि जो टोटल इन्कम किती झालं त्याचं ते तुम्हाला काढायचं. ठीक आहे. काढता येईल का? मग आधी काय करू? हे जे 7,000 तुम्हाला 6% जे भेटले तर 3 वर्षासाठी किती इंटरेस्ट भेटले ते आपण पाहू. ठीक आहे. हा पहिले फॉर्म्युला लिहू आधी. फॉर प्रिन्सिपल किती आहे तुमचं? 7,000. ठीक आहे. नंतर आर किती आहे? 6% आणि टाइम किती आहे? 3%. राईट का? 3 year. ठीक आहे. त्यावरून सांगितलं पहा P मल्टीप्लाय R मल्टीप्लाय T अपॉन 100. हे 100 तुम्हाला कळले का? 100 तुम्हाला कळले का? रेट हे जे नाही टक्केवारी त्या टक्केवारी चिन्ह का लिहितात 1/100 1/100. ठीक आहे. या मध्ये आहे. ठीक आहे. कळलं का? ओके. मग पहा टाकून द्या. इंटरेस्ट किती पहा 7,000 मल्टीप्लाय रेट आहे 6 मल्टीप्लाय टी आहे 3 अपॉन 100. ठीक आहे. बघा काटाकाटी काय बघा हे म्हणू का कळालं काय? हे 100 मध्ये कळाले का? इथले पर्सेंटेजचे साइन मिळाले ते. ठीक आहे. पहा 0 गेट कॅन्सल. कोण उरला? 70 गुणिले 6 गुणिले 3. ठीक आहे. 7 42 0 0 गुणिले 3 3 ने गुणा 3 दोन्ही 6 0 0 3 दोन्ही 6 3 चौक 12. ठीक आहे. 7,000 इंटरेस्ट किती आला? 1,260. ठीक आहे. दुसरं पहा 9,500 वर 5% इंटरेस्ट किती? ठीक आहे. प्रिन्सिपल किती आहे? 9,500 9,500. रेट किती आहे? 5%. टाइम किती आहे? 3 year. ठीक आहे. पुन्हा इंटरेस्ट इक्वल्स टू P मल्टीप्लाय R मल्टीप्लाय T अपॉन 100. प्रिन्सिपल किती आहे? 9,500. रेट आहे 5 T आहे 3 अपॉन 100. 0 गेट कॅन्सल. 2 0 खाली होते 2 उरले होते कॅन्सल. ते उरले 5 वर 95 गुणिले 5 गुणिले 3. ठीक आहे. 5 ने गुणायला 5 5 25 5 8 2 5 9 45 46 47 गुणिले 3. ठीक आहे. पुन्हा गुणाकार करून घ्या. 3 5 15 5 8 3 7 21 ने 22 ला 2 8 2 3 चौक 12 13 14. ठीक आहे. किती आला? 7,000 मध्ये आला 1,260 रुपये द्यावं लागेल किंवा भेटेल त्याला. नंतर 9,500 किती भेटायले? 1,425 दोन्ही मिळाले. आता पहा एक काय नाही त्याने विचारले का फाइंड द टोटल इन्कम फ्रॉम द इंटरेस्ट इन 3 years. टोटल इन्कम झाली किती भेटली? इन्कम पहा 1,260 आणि 1,425 म्हणजे काय? टोटल इन्कम किती बघा 1,260 प्लस 1,425 किती व्हायला सगळं? हे 5 0 5 2 आणि 6 8 4 आणि 2 6 1 आणि 1 2. ही झाली या अमाउंट वर रक्कम. ठीक आहे. किती भेटली?
की 9,000 आणि 9,500 आणि 7,000 टोटल इन्कम किती झाली त्याची इंटरेस्ट वरून फक्त 2,685. तुम्हाला काय करायचं होतं फाइंड द टोटल इन्कम फ्रॉम द इंटरेस्ट. त्या इंटरेस्ट पासून किती 3 वर्षात मिळणारी इन्कम आहे फक्त किती आहे 3 वर्षात मिळणारी इन्कम 2,685. ठीक आहे कळालं का?